ग्रामपंचायत बुलेश्वर माळशिरस स्वागत मदत कक्ष या ठिकाणी आज आपण आहोत। या ठिकाणी बुलेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये माळशिरस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत आणि श्रावण महिन्यातला आज दुसरा सोमवार आहे। या सोमवारी माळशिरस या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ मानाची कावड घेऊन मानाची पालखी घेऊन मंदिरामध्ये येत असतात। तर या संदर्भामध्ये मंदिराचे पुजारी आहेत त्यांच्या संग आपण थेट संवाद साधणार आहोत। रामकृष्ण हरी। हे बुलेश्वर मंदिर हे प्राचीन काळातलं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये शिल्प काढलेले आहेत, अनेक शिल्प आहेत तर त्याच्यामध्ये महाभारतातला इतिहास दडलेला आहे। तर तो दडलेला इतिहास लोकांपर्यंत पोचावा, लोक येतात, दर्शन घेतात, निघून जातात, परंतु त्याच्या मागचं जे रहस्य आहे ते लोकांना माहिती मिळावी। माळशिरस ग्रामस्थ या ठिकाणी मानाची पालखी घेऊन येत असतात। ही परंपरा कशा मंदिर बुलेश्वर मंदिर हे अतिशय प्राचीन असून पुण्यातील प्रति वेरूळ म्हणून नक्षीकामाच्या बाबतीत संबोधलं जातं आणि येथील उत्सव हे पेशवेकालीन पेशव्यांचे गुरु ब्रह्मेंद्र स्वामी त्यांच्यापासून इथून उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि ती उत्सवाची परंपरा माळशिरस ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांनी काही नसताना डोक्यावर चालत अशा विविध प्रकारे ही परंपरा जपून पालखी उत्सव, कावड उत्सव आणि येणाऱ्या भाविकांसाठी थोड्या प्रमाणात जमल त्या पद्धतीने अन्नदान पद्धत ही परंपरा चालू ठेवलेली आहे। आता त्याच प्रमाणे पुढं भाविक लोक वाढले, येणारे पर्यटक वाढले, त्यानुसार जसे जसे बदल होत गेले तशा पद्धतीने ग्रामपंचायत आणि येथील कर्मचारी सर्वांनी त्या पद्धतीने कार्य ही परंपरा तुम्ही जोपासत चालवलेली आहे। ही परंपरा जोपास चालवत असताना महादेवाचे मंदिर आपण पुष्कळ पाहिलेली आहेत, परंतु बुलेश्वर सारखं मंदिर आपल्या परिसरामध्ये कुठेही दिसून येत नाही। त्या मंदिरामध्ये जे शिल्प आहेत महाभारतामध्ये त्याचा उल्लेख येतो आणि प्राचीन काळामध्ये जी लोक आज सर्वसामान्य लोकांना असं वाटतं हे मंदिर पांडवांनी बांधलेली आहे। तर पांडवांनी बांधलेले आहेत, तर ह्याच्या मागचं नेमकं रहस्य कसं आहे? पांडवांचा विषय थोडासा वेगळा आहे। हे मंदिर 11व्या 12व्या शतकात चालुक्यांच्या नंतर यादव साम्राज्याला यादव काळात ही मंदिराची स्थापना झालेली आहे। त्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इथं दौलत मंगलगड नावाचा किल्ला होता, चारी बाजूनी तटबंदी बुरुज आहेत। त्यावेळेस मोगलांनी जी आक्रमणं करून हिंदूंची मंदिरं तोडली त्यात आपल्या मंदिराचं बऱ्यापैकी विध्वंस झालेला आहे। त्याच्यातूनही आपल्याला दिसेल अशा प्रमाणात महाभारतातले काही सीन, रामायणामधले काही सीन, समुद्र मंथन, सीता स्वयंवर, द्रौपदी स्वयंवर, महाभारतातील पूर्ण युद्ध हे आपल्याला दिसून येतात। आणि दुसरी प्रामुख्याची गोष्ट अशी की महादेवाच्या कुठल्याच मंदिरात नंदीची मान तिरकी नाही, हे आपल्या इथं आहे। त्याच्या मागे जी खिडकी आहे त्याच्यातून किरणोत्सव, सूर्याचंच किरण महादेवाच्या मंदिरात अभिषेक किरणोत्सव होतो। सूर्यकिरणाचा अभिषेक वर्षातून 2दा होतो, एक मार्च महिन्यामध्ये 28 मार्च आणि सप्टेंबरमध्ये 17 सप्टेंबर। या ठिकाणी जे बुलेश्वर मंदिराचं जे पाण्याची पाणवठा आहे तर ते टाकी आहे, तर टाकी म्हणतात आपल्याकडे। तर त्या टाकीमध्ये त्या ठराविक काळामध्ये तिथलं पाणी असं शुभ्र होतं, कलर आहे तो पांढरा होतो, नेमका कसा? पूर्वापार चालत आलेली परंपरा अशी आहे की अधिक महिना हा आपल्याकडे पवित्र समजला जातो आणि त्या अधिक महिन्यामध्ये देवाचं काहीतरी वेगळं अस्तित्व आपल्याला सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या रूपात जाणवतं। पूर्वापार आलेली परंपरा की अधिक महिन्याच्या काळामध्ये एक पहिल्या दुसऱ्या आठवड्याच्या नंतर टाक्यामधील पूर्ण पाणी सफेद रंगाचं होतं, दुधासारखं पांढरं, दुधासारखं सफेद होतं, म्हणजे आपण त्याला एक गंगेचा अंश त्याच्यामध्ये उतरला असं संबोधलं जातो। पण आता या नवीन दिवसाच्या काळामध्ये आपल्याला पाणी कमी पडतं, त्यामुळं आपण बाहेरून पाणी त्याच्यामध्ये सोडतो करतो, त्याच्यामुळे एवढ्यात ते जाणवत नाही। पण पूर्वाची परंपरा ती अजूनही चालू आहे। आपल्याकडे जे लोक दर्शनासाठी येत असतात, परंतु पूर्वकालीन इतिहास हा काळाची गरज आहे, नवीन पिढीला तो कळायला पाहिजे। आणि शिल्प कोरलेले आहेत म्हणजे त्याचा पुराणात त्याचा उल्लेख केलेला आहे। आणि पूर्वी आताच तुम्ही सांगितलं की या बुलेश्वर मंदिराची लिखणी हे पुराणामध्ये दिसून येते, मंगळगड म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे। इकडे किल्लेवाडी एक आहे, किल्लेवाडी मानलं जातं, परंतु त्या काळात इतिहासामध्ये जे किल्ल्यावरची लोक आपल्याकडे सरदार वगैरे काही होते तर ते किल्लेवाडीमध्ये राहत असताना ह्या मंगळगडावरतीच असणारी त्यावेळेची
लोक होते. तर मंगळगड हा मंगळगड शक्यतो बऱ्याचशा भाविकांना माहीत नाही. तर ह्याच्या मागचा इतिहास त्यांनी जर जाणला तर अधिक त्यांना समाधान होईल. कारण का तर हे मंदिर जे आहे हे पूर्वकालीन मंदिर आहे. याच्यामध्ये जे शिल्प कोरलेले आहेत तर ते पूर्वकालीन आहेत आणि त्याचा कुठंतरी पुरावा म्हणून या मंदिराच्या रूपातून शिल्पामध्ये आपल्याला दिसत आहे. तर भाविकांनी आल्याच्या नाही, परंतु त्या मंदिराचा इतिहास काय आहे हे जाणून घेतलं तर अधिक सोयीस्कर होईल. असं तुम्ही काय सांगाल भाविकांना? आता दिवसेंदिवस नवीन जो वर्ग आहे, युवा वर्ग, हा थोडासा चक्षु झालेला आहे. माहिती घ्यायचा एक QR कोडची सुविधा उपलब्ध करून ठेवलेली आहे. त्याच्यावर गुगलने कॅमेऱ्याने स्कॅन करून तुम्हाला पूर्णतः मंदिराची माहिती, मंदिराच्या कोरीव कामाचा इतिहास आणि आजूबाजूचा परिसर याची माहिती आपल्याला पाहायला भेटते. आणि अशाच वेगवेगळ्या सुविधा दिवसेंदिवस आपण येणाऱ्या भाविकांना, यात्रेकरूंना देण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी माळशिरस गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. काय सांगाल पाटील तुम्ही? यात्रा उत्सव दिवसेंदिवस वाढत असताना सुविधा मात्र शासकीय पातळीवर पाहिजे त्या प्रमाणात वाढू शकल्या नाही. आज जर कमानीपासून आतमध्ये आलं तर फॉरेस्ट विभागातला असणारा जो रस्ता आहे तो वर्षानुवर्ष त्याच अवस्थेमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी खड्डे आहेत. आणि ज्यावेळेस इथं भाविकांची संख्या वाढते त्यावेळेस वन विभागाच्या कमानीबाहेर गेट बंद केलं जातं. साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटरचा हा प्रवास आहे. भाविकांना पायी करावा लागतो आणि पायी करत असताना हे रस्त्यावरील असणारे खड्डे हे खूप त्रासदायक ठरतात. दरवर्षी आम्ही ज्यावेळेस यात्रा नियोजनाची बैठक घेतो त्यामध्ये आमचे विविध विषय असतात आणि ते विषय पूर्ण करण्यासाठी आम्ही वारंवार आमचा हा रस्त्याचा प्रश्न आहे. मात्र अद्यापही कोणत्याही खात्याने तो तडीस नेलेला नाही आहे. आमची वारंवार रस्ता दुरुस्तीची, चांगल्या प्रकारे रस्ता बनवण्याची मागणी आहे. ती शासनाने पुरी करावी अशी आम्ही ग्रामस्थांच्या वतीने मागणी केलेली आहे. कुलेश्वर मंदिर हे देवस्थान जे आहे तर हे फॉरेस्ट विभागाच्या माध्यमातून किंवा वन विभागाच्या अतिरिक्त येत आहे. तर ह्याच्यामध्ये बरेचसे काही कामं आहेत की जेणेकरून मंदिरात येण्यासाठी जो रस्ता आपण आता सांगितलं तो रस्ता होणं काळाची गरज आहे. इथं भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि या ठिकाणी सुखसुविधा देणं, पिण्याचं पाणी असेल, त्यासाठी निवारा काही असेल किंवा इथं जे काही सुख या ठिकाणी ग्रामस्थांकडून याची मागणी सतत केली जात आहे. परंतु ही मागणी काही पूर्ण होत नाही आहे. या संबंधित मंदिराच्या संबंधित असणाऱ्या विभागाने याची दखल घेऊन त्वरित या कामाला सुरुवात करावी अशी ग्रामस्थांकडून मागणी केली जाते. या ठिकाणी बरेचसे ग्रामस्थ उपस्थित आहेत. काय सांगाल? या मंदिराचा इतिहास सांगायचं म्हणलं तर 11व्या शतकात 12व्या शतकात देवगिरीचा राजा म्हणजे मराठ्यांची जी राजधानी होती देवगिरी किल्ला, जो आता दौलताबाद म्हणून आहे, त्या देवगिरीचा इतिहास पाहता देवगिरीचा राजा रामदेवराय राजा यादव याचा सेनापती किंवा सरदार हेमाद्री पंडितच्या काळात हे मंदिर एकदम छोट्या त्याला हेमाडपंथी म्हणतात. हेमाडपंथी स्वरूपाचं मंदिर होतं. या मंदिरात 3 टप्प्यात जीर्णोद्धार झालेला आहे. आता जे मंदिर दिसतं हे एका टप्प्यातलं नाही, हे आमच्या वाचनामधून आलेले आहे. याचा 3 टप्प्यात जीर्णोद्धार झालेला आहे. आणि याच्यानंतर मग अफजल खानाच्या स्वारीत, याच्यामध्ये प्रतापगडच्या युद्धात याच्या मंदिराचा बराच विध्वंस केला गेला. या ठिकाणी मंदिराच्या परिसरामध्ये काही पूर्वीकालीन जे बांधकामं होते तर त्याच्यामध्ये मस्जिदही दिसून येते. परत एक बुरुंज म्हणून असे 4 कोपऱ्यावरती बुरुंज आहेत. किल्ल्याची जशी ठेवण असते, किल्ला ज्या प्रकारे असतो त्या प्रकारे या मंदिराच्या बाजूला मंगळगड हा किल्लाच होता. परंतु त्या किल्ल्याची जी ठेवणूक होती ती व्यवस्थित आज पाहायला मिळत नाहीये. कारण का तर ती मस्जिद पाडल्या गेली आणि जे बुरुंज होते ते बुरुंज सुद्धा पाडले गेलेले आहेत. परंतु शेवटच्या सोमवारी एक विशेष महत्त्वाचं या ठिकाणी पाहिलं जातं की आपल्याकडून ज्या मानाच्या कावडी येतात आणि त्या कावडी डोंगराच्या बाजूने येत असतात, त्या रोडने येत नाही आहेत. आणि बरेचसे भाविक असं सांगतात की ज्या वेळेस आपली कावड येते त्यावेळेस कुठलाही प्राणी आडवा गेल्याशिवाय ती कावड वर जात नाही. हे काय विषय आहे याबद्दल? राजुरीची कावड आहे ती, जर कावड सासवड नाही ससा आडवा जातो ती कोणची कावड? राजुरीची कावड आहे ती कावड वर येण्यासाठी तो ससा म्हणजे कुठं असतो माहित नाही कोणाला, पण तो आडवा गेल्याशिवाय ती कावड वर चढतच नाही असा इतिहास पहिल्यापासून त्या कावडीचा आहे.
कधी जातो तो समजतही नाही. कावडवर गेल्यावर ससा आडवा गेलेला असतो. असे बरेचसे लोक असं म्हणतात बऱ्याच आणि म्हणजे ही सत्य आहे, हे सत्य ही घटना आहे. सत्य आहे. हे सत्य आहे. आज आपल्याकडे पाहिलं तर बुलेश्वर मंदिरामध्ये आपण प्रसाद ठेवले जातो, मानल्या जातात आणि देवाला प्रसाद ठेवले जातात. आणि त्याच्यात तो प्रकार कशा प्रकारे आहे थोडं? ती पूर्वापार चालत आलेली एक प्रकारची परंपराच आहे की आपण ज्याप्रमाणे रोजचे प्रसाद अन्न ग्रहण करतो त्या पद्धतीने देवाला ठेवायची आणि त्यातला बराचसा प्रसाद आपल्या कमी होतो. कोण खातं, कुठं जातो हे अजूनपर्यंत कुणाला निदर्शनास आलेलं नाही आणि ही पूर्वीपार परंपरा आजही चालू आहे. म्हणजे हे देवस्थान जागृत देवस्थान आहे असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. दुसरं असं आहे की हे जे मंदिर आहे हे माळसर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आहे आणि माळसर ग्रामपंचायत पूर्णपणे यात्रा नियोजन सर्व एक धार्मिक विविध कार्यक्रम पूर्व परंपरागत असतील ते अगदी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. परंतु हे मंदिर वन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या कात्रीमध्ये अडकलेलं आहे. एकतर आपल्या राज्याचा निधी या ठिकाणी वापरता येत नाही आणि केंद्राचा निधी फक्त वापरला जातो, परंतु त्यांच्या नियमानुसार येणारा निधी अतिशय तुटपुंजा असतो. त्यामुळे या ठिकाणी खरा विकास जर व्हायचा असेल तर ते केंद्रामधून होणे अत्यंत गरजेचं आहे आणि केंद्राने भरघोस असा निधी दिला तरच या ठिकाणी यापेक्षा आणखी चांगला विकास होऊ शकतो. ती म्हणा किंवा इथला विकास कामाच्या संदर्भामध्ये तुमच्या तालुक्याचे आमदार आपल्याकडे विजय बाप्पू शिवतारे आहेत, तर या संदर्भात तुम्ही काही त्यांना मागणी केलेली आहे का? त्या संदर्भात माळसर ग्रामपंचायतीने जे या ठिकाणचा एक आराखडाही तयार केलेला आहे आणि त्या आराखड्या संदर्भात सर्वच पातळीवरती काम चालू आहे. परंतु केंद्र सरकारची याला मंजुरी अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात मिळालेली नाही आणि केंद्र सरकारची ज्यावेळेस त्या आराखड्याला मंजुरी मिळेल त्यावेळेसच निश्चित या ठिकाणचा विकास नक्कीच होईल. आपण जर पाहिलं तर आता तीर्थक्षेत्र म्हणलं जातं, तर हे भुलेश्वर हे तीर्थक्षेत्रच आहे, परंतु एक त्याला शासनाचा दर्जा मिळावा आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी सुखसुविधा निर्माण व्हाव्यात अशी तुमच्याकडून काय मागणी होते का? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, शासनाचा दर्जा याला मिळाला पाहिजे. स्टेट गव्हर्नमेंटकडून त्याचा पाहिजे असा विकास होत नाही, कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्यामध्ये येत नाही. आता तर हे वन विभागाच्या अंडरमध्ये आहे. चारी बाजूने वन विभाग असल्यामुळं, मंदिर मध्ये असल्यामुळं आणि एक साईडचं पूर्ण जे फॉरेस्ट आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर आहे. त्याच्यामुळं मग स्टेट गव्हर्नमेंट याला इंटरफेअर करत नाही. मंदिराचे आर्कोलॉजी पुरातत्व विभागाच्या नियमाने मंदिराची हद्द मंदिरापासून 300 मीटर आहे आणि 300 मीटर हद्द संपल्यानंतर त्याच्या खाली वन विभाग लागतं, फॉरेस्ट. त्याच्यामुळे आता माळशिरस ग्रामपंचायतची गायरांची क्षेत्र इथं 7.5 हेक्टर असूनही माळशिरस ग्रामपंचायतला इथं काही करता येत नाही. मग तुमची अशी मागणी होईल का की जेणेकरून आमदारांच्या माध्यमातून तुमच्याकडे या ठिकाणी आमदारांच्या माध्यमातून आणि खासदारांच्या माध्यमातून त्या जागेचा पाठपुरावा आम्ही केलेला आहे, आम्ही मागणीही केलेली आहे, परंतु अद्यापही आम्हाला ती जागा हस्तांतरित झालेली नाही. ज्यावेळेस ती जागा आमच्या ताब्यामध्ये येईल त्यावेळेस इथं असणारा जो वाहतुकीचा प्रश्न आहे तो आणि या ठिकाणी सुखसुविधा देण्याचे जे काही आराखड्यामध्ये असणारे जे धोरणं आहेत ते आम्हाला या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या प्रकारे राबवते. या ठिकाणी माळशिरस गावचे सर्व ग्रामस्थ, पुजारी आणि देवस्थानचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी ज्या सुखसुविधा भाविकांसाठी मिळाल्या पाहिजेत याच्यासाठी त्यांची वेळोवेळी यांनी मागणी केलेली आहे, परंतु ती मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. भविष्य काळात संबंधित विभाग किंवा तालुक्याचे आमदार यांनी लक्ष घेऊन जर हा मार्ग मोकळा केला तर इथल्या भाविकांना त्याचा अतिशय आनंद होईल आणि विजय बाप्पू शिवतारे यांनी याकडे थोडं लक्ष देऊन या मंदिराला लागणारे काही सुखसुविधा आहेत, भाविकांसाठी लागणारे काही भक्तिनिवास आहेत, तर हे जर केले तर पंचक्रोशीतील हे मंदिर असं आहे 3 तालुक्याच्या सेंटरवरती आहे. एकतर पुरंदर आहे, दुसरीकडे दौंड तालुका आहे, तिसरीकडे हवेली आहे. या तिन्ही तालुक्याच्या सेंटरवरती असल्यामुळं महाराष्ट्रातील लोक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात आणि भाविकांना या ठिकाणी सर्व सुखसुविधा मिळाव्यात अशी ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे.